Thank you.
अतिशय सुंदर आहे. हरी क्षणाचे करावा विचार त्याला व्यापार भरशू नाशिवंत देह जाणार सधर आयुष्यपापकार सावधान. अजून थोडं कमी करा. संत समागमे तरुणे आवडे करावे तातडे कामाताचे नाशिवंत देह जाणार सधर आयुष्यपापकार सावधान. तुका बळी गिर डोकीच्या व्यवहारे नका डोळे डोळे धरले राहो नाशिवंत देह जाणार सखल आयुष्यपापकार सावधान. पांडुरंगा करो दुसरी चरण संतांची त्यांच्या कृपागाने कथेचा विस्तार नाशिवंत देह जाणार सखल आयुष्यपापकार सावधान. प्रस्तुत तापसकरी प्राप्त ठिकाणी तीर्थरूपी सेवेकरता निवडलेला अभंग
वारकरी संप्रदायाचे कळसधारी असलेले द्यायला जातात. मागच्या वर्षी तुम्ही आम्ही सर्वांनी जो 375वा वैकुंठ धाम सोहळा या ठिकाणी साजरा केला. साधा बार साधा आवाज हे बंद करा हे दोन नाव घालणार साधा आवाज तुम्ही आम्ही प्रत्येकाने या ठिकाणी जो काही 375वा वैकुंठ धाम सोहळा या ठिकाणी प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी जो झाला म्हणजे जगद्गुरु तुकोबारायांना या ठिकाणी 450 वर्ष पूर्ण झाली. अशा जगद्गुरु तुकोबारायांचा या ठिकाणी 4 मार्चा आणि बसलेले मंडळी ऐका ज्याला मनुष्य जीव प्राप्त झाला अशा मनुष्य जीवाला या ठिकाणी आलेल्या नद्यांचं महत्व पटवून देणारा अभंग या ठिकाणी क्षेत्रातळे येथे पुण्य स्मारकाच्या निमित्ताने निवडलेला आहे. सर्वांना माहिती आहे ज्ञान आहे या ठिकाणी आमच्या गारे परिवारातील एक आदर्श अशा प्रकारचा बाप या ठिकाणी वर्ष झाले तुम्हाला आम्हाला सोडून गेला. बाबांचं जीवन या ठिकाणी मला फार सुंदर होतं. चांगल्या पद्धतीचं ते जीवन जगले आणि जीवन जगत असताना एका भगवंताचं बोलवून आलं ना दादा तुम्हाला तुम्ही जेवण का असाला कुठं चालत का असाला दादा आणि कुठं काही करत असू द्या दादा एकदा त्याचं बोलवणं आलं काय करावं लागतं सगळेजण बोला. जिंदगी एक किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको आवाज देगी मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा जिंदगी एक किराए का घर है एक दिवस या ठिकाणी तुम्हाला जावं लागणार हे बाकी निश्चित आहे दादा. काळ्या रंगावर केस जाग असताना या ठिकाणी माझं उत्तमाचे वय असं वागलं पाहिजे बाबाने. वाटेदेवा समोरच्याला आनंद वाटला पाहिजे दादा. शेजारच्या गावातील लोकांना आपला आनंद वाटला पाहिजे दादा. तालुक्यातील लोकांना सुद्धा आपला अभिमान वाटला पाहिजे दादा. असं तुम्ही तेच जीवन वागण्याचं काम या ठिकाणी आमचे दादा कैलासवासी बाबूराव श्रावणा गारे आपल्यातून जाऊन या ठिकाणी आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि म्हणून त्यांचा पुण्यस्मरण सोहळा या ठिकाणी मोठ्या आनंदामध्ये मोठ्या प्रकारामध्ये संपन्न होत असताना त्यांचा जो परिवार आहे त्यामध्ये गावा फुसाबाई बाबूराव गारे श्री योगेश बाबूराव गारे सौमीला सचिन भुईर मुलगी योगेश मुलगा आहे त्यानंतर चिरंजीव बाबूराव गारे मुलगा आहे सौमंगल कालिदास राक्षे या ठिकाणी मुलगी आहे. बरेच नाव आहे देवकवी आहे बरेच तुम्हाला आम्हाला आहे बघा ज्यांच्या माध्यमातून एक कीर्तनरूपी सेवा मिळालेली या परिवारातील मुलगी अक्षय बाबाचे चिरंजीव या ठिकाणी डॉक्टर साहेबांना दिलेले आहे. कालिदास राक्षे साहेब डॉक्टर साहेबांना दिलेले आहेत त्या निमित्ताने त्यांच्याकडून आलेली या ठिकाणी एक कीर्तनरूपी सेवा आहे. सेवेच्या निमित्ताने या ठिकाणी सुंदर अशा प्रकारची संश्लिष्टी आहे. दादालाही धन्यवाद देतो यांच्या त्यांच्या नावाने काळी वाजवा सिस्टीमच्या नावाने काळी वाजवा काय एक सावकार दादा माझं कीर्तन पुन्हा आज सुद्धा पहिली काळी वाजवा
वाजवावी डोंगरी उभारावी वाटती कुठली पंढरीची महाराज पंढरीचा आनंद घेतला पाहिजे. आता बघा हा महिना संपला तो आम्हाला पुढे जायचंय नाही तर माझ्या घरी महाराज तुम्ही आम्हाला प्रत्येकाला पंढरपूरला जायचंय दादा. आमची सुद्धा माऊलीच्या सोहळ्यामध्ये दिंडी महाराज आहे. नंबर आहे आपला 168 दादा. फार सुंदर आहे महाराज. तुम्हा आम्हाला सगळ्याला जायचंय कारण आपल्या सगळ्याचं माहेर जर काय असेल तर महाराज मात्र पंढरी. आपली बहीण जर कोण असेल ना दादा तर तिचा नाव चंद्रभागा आहे. अभय फार सुंदर आहे. माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी माझे देवरे जाते माझे देवरे जाते माझे माहेर पंढरी माझे माहेर पंढरी